श्री गुरुचरित्र अध्याय 7 गोकर्ण महिमा वर्णनम नाम सप्तमोध्यायः। ओम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्रीपाद श्री वल्लभाय नमः। श्री नृसिंह सरस्वती नमः। दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। ओम नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्णींचा महिमा महसी विस्तार करावा कृपेसी पूर्वी कवणावर जाहला समस्त तीर्थे सोडून श्रीपाद गेले किं कारणी पूर्वी आराधना केली कवणी पुराण कथा सांगमज ज्यावरी असेल गुरुची प्रीती तीर्थ महिमा ऐकणे चित्ती वांछा होत असे ज्ञान ज्योती कृपा मूर्ती सिद्धराया सिद्ध म्हणे नामधारकासी गोकर्ण महिमा मज पुससी सांगेन तुझ विस्तारेसी एक चित्ते ऐकावे पूर्वयुगांतरी श्वाकुवंशी मित्र सह राजा परियेसी प्रतापवंत क्षत्रिय वंशी सर्व धर्मरथ देखा राजा सकळ शास्त्रज्ञ विवेकी असे श्रुती निपुण बलाढ्य शूर महाभिज्ञ नित्योद्योगी दयानिधी असता राजा एके दिवशी विनोदे निघाला पारधीसी प्रवेश झाला अरण्यासी वास सिंह शार्दुला निर्मनुष्यारण्यात राजा पारधी खेळत भेटला तेथे दैत्य अद्भुत ज्वाळाकार भयानक राजा देखून तयासी शरजाळ वर्ष कोपेसी मूर्छना येऊन शरण धरणीसी पडिला दैत्य तये वेळी दैत्यवदिता तये वेळी होता त्याचा बंधू जवळी आक्रंदत से प्रबळी बंधू शोके करून या प्राण त्यजिता निशाचरू बंधुसी म्हणतसे येरू तू जरी होशील सहोदरू सूड माझा घ्यावा त्वरित ऐसे बोलून बंधुसी दैत्य पावला पंचत्वासी अनेक माया तया पाशी नर रूप धरिले तया वेळी रूप धरून मानवाचे सौम्य वाणी बोले वाचे सेवक जाहला राजयाचा अतिनम्रत्वे बोलोन या सेवा करी नाना परी जैसे स्वामींचे मना हरी ऐसे क्वचित दिवस वर्ये वनांतरी राजा होता समस्त मृग मारुनी दुष्ट जीव छेदोनी राजा आला परतोनी आपुले नगरा परियेसा ऐसे क्रमिता एके दिवशी पितृश्राद्ध आले परियेसी आमंत्रण सांगे ऋषींसी वसिष्ठादि मुनिवरा ते दिनी नियमे स्वयंपाक करवी राजा सविवेक कपटी होता जो सेवक तया स्थानी ठेविला राजा म्हणे त्यासी पाकस्थानी तू वससी जे जे मागतील मानवसी सर्व आणून त्वाम द्यावे अंगीकारून तो सेवक नर मांस आणून देख कपट्य भावे करवी पाक केली शाक तया वेळी ठाय घालिता ऋषेश्वरांचे पहिलेच वाढिले नरवंशासी पाहताचे गोपला वसिष्ठ ऋषी दिदला शापतये वेळी वसिष्ठ म्हणे रायास नरमांस वाढिले आम्हास त्वरित होगा ब्रह्मराक्षस म्हणून कोपे तया वेळी शाप देताची तये वेळी राजा कोपला ती प्रबळी अपराध नसता माझवळी वाया शापिले ती का नेडे मांस पाक कवणे केला माझा निरोप नाही झाला वृथा अमृते शाप दिला आपण शापिन म्हणत असे उदक घेऊन अंजुळे शापावया सिद्ध झाला ते काळी तव राजा स्त्री घे येऊन जवळी वर्जिती जाहली पतीसी म्हणे ते नारी
गुरुसी शापिता दोष भारी वंदूनि तयाचे चरण धरी तेणे तरशील भवसागर मदयंती सतीचे वचन मानिता झाला राजा पण अंजुळी उदक होते जाण पाडिले आपुले चरणावरी शाप देता कल्मश पाणी पडले राजयाचे चरणी कल्मषपाद म्हणून ब्रह्मराक्षस झाला तो राव पतिव्रता राजमहिषी लागली वसिष्ठ चरणांची उद्धरी स्वामी बाळकासी एवढा कोप काय कीजे करुणा वचन ऐकोनी शांत झाला वसिष्ठ मुनी वर्षे 12 क्रमोनी पुनरपी राजा होईल उशाप देऊनी वसिष्ठ ऋषी गेला आपुले ठायासी ब्रह्मराक्षस राजा परियेसी होऊन गेला वनांतरी निर्मनुष्य अरण्यात राक्षस राहिला प्रख्यात भक्षण करी अनेक जंत पशुपक्षी मनुष्य आदी करुणी ऐसे क्रमितात एवनी मार्गस्थ दंपत्य दोन्ही ब्राह्मण जाती मार्ग क्रमुनी देखीला राक्षस भयासूर येऊन धरिले ब्राह्मणासी व्याघ्र जैसा पशुसे घेऊन गेला भक्षावयासी विप्र स्त्री जाय समाग अतिशोक करीत असे ते ब्राह्मणी जाऊन लागे राक्षसाचरणी राखे मजला हे व पाणी प्राणेश्वरासी सोडी पहा न भक्षी माझा पती माझी प्राणेश्वरी प्रीती माते भक्षी गा सुखामृत्ते वल्लभाते सोडी पा पती विणे राहती नारी जन्म वृथा दगडा परी पहिले माते स्वीकारी प्राण राखो पतीचा अतिलावण्य पूर्व वयेसी वेदशास्त्र पारंगासी याचा प्राण तू रक्षीसी जगत रक्षिले पुण्य तुझ कृपा करी गा आम्हावरी होईन तुझी कन्या कुमारी मज पुत्र होतील जरी नाम ठेवीन तुझेचे ऐसे नाना परी देखा विप्र स्त्री करी महादुःखा बोलन मानिता राक्षसे ऐका त्या ब्राह्मणा ते भक्षिले पतीसी भक्षिले देखोनी शाप दिला ते ब्राह्मणी म्हणे राक्षसा ऐक कानी शाप माझा एक चित्ते तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी पुढे मागुती राजा होसी 12 वर्षे क्रमोनिया परिरमता स्त्रिये सवे प्राण जाईल स्वभावे आमा अनाथा भक्षेसी दुष्ट भावे दुरात्मया तू राक्षसा शाप देऊनी तया वेळी पतीच्या अस्ति मिळवूनी सकळी काष्ट घालून या प्रबळी अग्निप्रवेश केला तिने ऐसे असता राजा देखा क्रमिली तेथ 12 वर्ष पुनरपि राजा होऊन ऐका आला आपुले नगरासे विप्र स्त्रियेचे शाप वचन स्त्रियेसी सांगे ते खूण रतिसंगती करिता क्षण मृत्यू असे आपणासे ऐकवनी पतीचे वचन मदयंती दुःख करी आपण मन करुनी निर्वाण त्यजू प्राण म्हणतसे मदयंती म्हणे रायासी संतान नाही तुम्हासी आता कष्टलो 12 वर्षी प्रारब्ध आपुले न चुकेचे ऐकोनी सतीचे वचन शोके दाटला अतिगहन बाष्पे निगती लोचनी केवी करू म्हणतसे मंत्री वृद्ध पुरोहितांशी बोलविता झाला परियेसी ब्रह्महत्या घडली आपणासी विमोचन होय कवणे परी मंत्री वृद्ध पुरोहित रायासी म्हणती ऐक मात तीर्थे आचरावी समस्त तेणे पुनित होशील ऐसा करोनी विचारू राजा निघे तीर्थ आचरू सकळ
सकळ तीर्थ परी करू विधीपूर्वक करीत सहे. जे जे तीर्थ जाया आपण अनेक पुण्य करी जाण. यज्ञादि कर्म ब्राह्मण जन अन्नदान करीतसे. ऐसे नाना तीर्थे करीत ब्रह्महत्या सवे असे येत. अघोर रूपे असे दिसत नवच कवणे परिदेखा. कष्टो निराजा बहुतां परिनिर्वाण होऊन मना भीतरी. हिंडत बादला मिथिला पुरी चिंताक्रांत होऊन या. नगराम राम बाह्य प्रदेशी श्रमो निराजा परियेसी चिंतितसे मानसी. वृक्ष छाये बैसोनिया तव ऋषेश्वरां समवेत जैसा रुद्र प्रकाशित. गौतम ऋषेश्वर ख्यात अवचित तेथे पातला. देखून राजा गौतमासी चरणी लोळे संतोषी. नमन करी अति हर्षी भक्ती भावे करोनिया. आश्वासुनी तये वेळी गौतम पुसे करुणा बहाळी. क्षेम समाधान सकळी पुसता झाला वृत्तांत. काय झाले तुझे राज्य अरण्यवासी कवण काज. चिंता व्याकुळ मुखंबुज कवण कार्य घडले असे. ऐकोनी ऋषीश्वराचे वचन राजा सांगे विस्तारोन. शाप झाला ब्राह्मण वचन ब्रह्म हत्या घडली मज. प्रायश्चित्तादि सकळीक यज्ञादि सर्व धर्मादिक. समस्त तीर्थे क्षेत्रे सुखे आचरली आपण देखा. शमन न होय माझा दोष सवेची येतसे अघोर वेश. व्रते आचरलो कोटीश नवचे दोष परियेसा. आजी माझा सफळ जन्म दर्शन झाले तुझे चरण. होतील माझे कष्ट निवारण म्हणून चरणी लागला. ऐको निरायाचे वचन करुणा सागर गौतम आपण. भय सांडिगा निर्वाण वचन तारील शंकर मृत्युंजय. तुझे पाप निवारणासी सांगेन तीर्थ विशेषी. महापातक संहारासी गोकर्ण म्हणजे स्थान असे. स्मरण करिता गोकर्णासी ब्रह्म हत्यादि पापनाशी. ईश्वर तेथे सदा निवासी मृत्युंजय सदाशिव. जैसे कैलासाचे शिखर अथवा मूर्ध्निमंदर. निश्चयवास कर्पूर गौर गोकर्ण क्षेत्री परियेसा. रात्री असता अंधकारोनी उजेड नवे त्या अग्नी. चंद्रोदय नवे निर्वाणी तया भास्करा वाचून. तैसे समस्त तीर्थाने पापे न जाती त्याचे गुणे. सूर्योदयी तमहरणे तैसे गोकर्ण दर्शन मात्रे होय. सहस्र ब्रह्म हत्या जरी घडल्या असतील या शरीरी. प्रवेश होता गोकर्ण क्षेत्री क्षुद्धात्मा होय परियेसा. इंद्रोपेंद्र वीरींची देखा जाऊन तया स्थानी ऐका. तप केले हो सकळी का काम्य सिद्धी भावया गती. भक्तिपूर्वक तया स्थानी जप व्रत करीती जाण. फळ होय लक्ष गुण ऐसे पुण्यक्षेत्र असे. जेथे ब्रह्मा विष्णू देखा इंद्रादी देवगण सकळी का. साध्य झाले तपायिका या वेगळे काय सांगू. जाणा तो साक्षात ईश्वर. गोकर्ण क्षेत्र कैलासपूर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर. विष्णु निरोपे विनायार्थ. समस्त देव तेथे येती पुण्यक्षेत्री वास करीती. ब्रह्मा विष्णु इंद्रा सहिती विश्वे देव मरुद्गण. सूर्य चंद्र वसुआदिक पूर्वद्वारी राहिले ऐक. प्रीती करे भक्तिपूर्वक वसताती तय स्थानी. अग्नि यम चित्रगुप्त एकादश रुद्र पित्र. दक्षिणद्वारी वास करिताती संतोषे राहिले असती. वरुणादी सहित गंगा सकळे पश्चिमद्वारी वास जाहले. प्रीती करी चंद्रमौळे वास केला परियेसा. कुबेर वायू भद्रकाळी मातृदेवता चंडी सकळी. उत्तरद्वारी वास त्रिकाळी पूजा करीती महाबळेश्वराची.
वसति चित्ररथादि विश्वा वसु पर्येसि चित्रसेन गंधर्व सुरसि पूजा करति महेशु सदा वसोनिते ठाई घृता चिरंबा मेनका तिलोत्तमा उर्वशी ऐका नित्य नृत्य करीती सुखा महाबळेश्वराचे सन्मुख वसिष्ठ कश्यप कण्व ऋषी विश्वामित्र महातापसी भरद्वाज जैमिनी जाबाल ऋषी पूजा करीती सदा तेथे क्रतु अंगिरस ब्रह्म ऋषी आचार करीती महातापसी महाबळेश्वराचे भक्तीसी राहिले गोकर्ण क्षेत्रात मरीची नारद अत्रि ऋषी दक्षादी सकल ब्रह्म मुनी परियेसी सनकादिक तापसी उपनिषदार्थे उपासिती अनेक सिद्ध साध्य जाण मुनीश्वर अजिन धारण दंडधारी संन्यासी निर्गुण ब्रह्मचारी तेथे वसती त्वगस्ति मात्र शरीरेसी अनुष्ठिती महातापसी पूजा करीती भक्तीसी चंद्रमौळीची परियेस गंधर्वादी समस्त देव पितर सिद्ध अष्ट वसव विद्याधर किं पुरुष सर्व सेवेसी जाती निरंतर गुह्यक किन्नर स्वर्गलोक शेषादी नाग तक्षक पिशाच वेताळ सकळीक जाती पूजे तया स्थानी नाना शृंगार करुणी आपण अनेक भूषणे विराजमान सूर्य संकाश विमान वाहने येती देवगण स्तोत्र गायने करीती देखा नमिती नृत्य करीती अनेका पूजे कारणे येती सकळी का महाबळेश्वर लिंगापाशी जे जे इच्छती मन कामना पावे त्वरित निर्धारे जाणा समान नाही क्षेत्र गोकर्णा या ब्रह्मांड गोलकात अगस्त्यादि सनत कुमार प्रियव्रतादि राजकुमार अग्निदेव कंदर्प येर वर लादले दया ठाई शिशुमारी भद्रकाळी पूजा करीती त्रिकाळी मणी नागाते गरुडन गेळी महाबळेश्वर दर्शने रावणादि राक्षस कुळ कुंभकर्ण येर सकळ वर लादले केवळ विभीषण पूजितसे ऐसे समस्त देवकुळ सिद्ध दानवादी सकळ गोकर्ण क्षेत्रा जाऊनी प्रबळ आराधिते नाना परी लिंग स्थापिती आपुले नामी असंख्यात नामो नामी वर लादले होते कामी चतुर्विध पुरुषार्थ ब्रह्मा विष्णू आपण देखा कार्तवीर्य विनायकाम आपुले नामी लिंगायिका प्रतिष्ठा केली तये ठाई धर्मक्षेत्र पाळादि दुर्गादि देव शक्ती वृंदे लिंग स्थापिती आपुले आदि तया गोकर्ण क्षेत्रात गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंग तीर्थे असंख्यात जाण पदोपदी असती निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम्य सांगो किती त्याची खूण असंख्यात तीर्थे जाण पाषाण समस्त लिंग सगुण तीर्थ जाण समस्त उदके कृतायुगी महाबळेश्वर श्वेत त्रेतायुगी दिसे लोहित द्वापारी रूप पीत कलियुगी कृष्ण वर्ण जाणा सप्त पाताळ खोलिवेन उभे असे लिंग आपण कलियुगी मृदू होऊन न दिसे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र तीरेसी गोकर्ण तीर्थ उत्तमेसी ब्रह्महत्यादि पापनाशी काय आश्चर्य पर्येसा ब्रह्महत्यादि पंच महापापे परद्वारादि दुष्ट पापे
दुःशील दुराचारी पापे जाती गोकर्ण महाबळेश्वर दर्शने दर्शन मात्रे पुनीत होती समस्त काम्यार्थ साधिती अंती होय त्यासी गती गोकर्ण लिंग दर्शन मात्रे तया स्थानी पुण्य दिवशी जय अर्चिती भक्तीसी तेची जाणा रुद्रवंशी रायासी म्हणे गौतम एखादे समय गोकर्णासी जाय भक्तीने मानुषी पूजा करिता सदा शिवासी ब्रह्मापद तो पावे जाणा आदित्य सोम बुधवारी अमावास्यादी पर्वां भीतरी स्नान करुणी समुद्री दान धर्म करावा शिवपूजा व्रत होम हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य म्हणे गौतम रायासी व्यतिपातादि पर्वणीसी सूर्य संक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशीसी पूजिता पुण्यागम्य काय सांगू त्याची महिमा वर लाधले अखिल काम ईश्वर भोळा अनंत महिमा पुण्यमार्गे तुष्ट तसे असित पक्ष माघ मासी शिवरात्री चतुर्दशी बिल्वपत्र वाहिल्यासी दुर्लभ असे त्रिभुवनात ऐसे अनुपम्य स्थान असता नवजाती मूर्खा एकता शिवतीर्थी असे दुर्लभता नेणती मूळ भरीर जाणा उपोषणादी जागरण लिंग सन्निध गोकर्ण स्वर्गासी जावया सोपान पद्धती असे पर्येसा ऐसे या गोकर्ण स्थानासी जे जनजाती यात्रेसी चतुर्विध पुरुषार्थासी लादे लोक अवधारी स्नान करुणी समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भक्त्यार्थी पातका व्यतिरिक्त होय जाणा ऐशा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा ऐकोनी अति प्रेमा पुसता झाला तय वेळी राजा म्हणे गौतमासे गोकर्ण स्थान महिमा निरोपिलासी पूर्वी कवण कवणासी साक्षी झाली असेल की विस्तारोनी आमासी सांगा स्वामी करुणेसी म्हणून लागला चरणांसी अतिभक्ती करुनिया म्हणे गौतम तये वेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखिली असे गेलो होतो आम्ही यात्रे देखिला दृष्टांत विचित्र आले होते ते जनमात्र यात्रा रूपे करोनिया माध्यान्ह काळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्ष छायेते दुरोनी देखिले चांडाळीते वृद्ध अंध महारोगी शुष्कमुखी निराहारी कुष्ठ सर्वांग शरीरी कृमी पडले अघोरी पूय शोणीत दुर्गंध कुष्ठरोगी गंडमाळा कफ दाटला असे गळा दंतहीन अतिविबळा वस्त्र नाही परिधान चंद्र सूर्य किरणा करिता प्राण जाय कंठगदा शौच व्याधी असे बहुता सर्वांग शूळ महादुःखी विधवा आपण केशवपणी दिसे जैसी मुख मरणी क्षण क्षणा पडे धरणी प्राण त्याग करू पाहे ऐशी अवस्था चांडाळीसी आली वृक्ष छायेसी देह टाकिला धरणीसी त्यजू पाहे प्राण आपुला प्राण त्यजिता तये वेळी विमान उतरे तत्काळी शिवदूत अथुर्बळी त्रिशूळ खटवांग धरुनी हाती टंकायुधे चंद्रभाळी चंद्रासारखी कांती केवळी किरीटकुंडले मिरवे कपोली चतुर्वर्ग येणे परी विमानी सूर्यासारिखे तेज अति विचित्र दिसे विराज आले चांडाळी काज अपूर्व वर्तले तये वेळी आम्ही पुशिले शिवदूतांसी आले ती कवण कार्यासी
दूत म्हणती आम्हासी आलो चांडाळी सन्यावया. ऐकोनी दूतांचे वचन विस्मित झाले आमुचे मन. पुनरपी केला त्यासी प्रश्न ऐक राया एक जिद्द. ऐशी चांडाळी पापिणीसी कैसी योग्य विमानेसी. नेहुनिया श्वानासी सिंहासनी काय योग्य. आजन्मादारभ्यैसी पापे पाप संग्रहासी. ऐशी पापीण दुर्वृत्तीसी केवी न्याल शिवलोका. नाहीसी शिवज्ञान न करी तप साधन. दया सत्य कदा नेणे इथे कैसे नेता तुम्ही. पशुमांस आहार अहर्निशी सदा करी जीव हिंसी. ऐशी कुष्ठी पापिणीसी केवी नेता स्वर्ग भुवन. अथवा कधी शिवपूजन न करी पंचाक्षरी जपन. नाही केले शिवस्मरण इथे कैसे नेता तुम्ही. शिवरात्री उपोषण नाही केले दान. आपण केले नाही देखील यज्ञ येसी कैसे न्याल तुम्ही. न करी स्नान सर्व काळी नेणे तीर्थ कवणे वेळी. अथवा व्रतादी सकळी केले नाही महापापीये. सर्वांगी कुष्ठ पूय शोणित दुर्गंधी वास असे बहुत. ऐशी चांडाळी दुर्वृत्त कैसे विमानी बैसवाल. अर्जन जन्मांतरींचे म्हणा कुष्ठ सर्वांग हे चिकुणा. कृमी निगती मुखातून पूर्वार्जित केवी होईल. ऐशी पापिणी दुराचारी योग्य नवे सचराचरी. केवी नेता कैलासपुरी केवी विमानी बैसवाल. गौतम म्हणे रायासी ऐसे पुशिले दूतांसी. त्यांनी सांगितला आमासी आद्यंत चांडाळणीचा. ऐके गौतम ऋषेश्वरा या चांडाळीचे पूर्वापरा. सांगो तुम्हा सविस्तरा आश्चर्याचे परियेसा. पूर्वीचे जन्मस्थान ब्राह्मण कुळी झाली कन्या. सौमिनी नामाचे पूर्ण सोमबिंबासारखे मुख. अतिसुंदर रूपैसी उपवर झाली पितृगृहेसी. न मिळे वरतीये सरसी चिंता करीती माता पिता. न मिळे सुंदर वरतीसी उन्नत झाली 10 वर्षी. मिळवून एक द्विजासी गृह्योक्तेसी दिधली कन्या. विवाह झाली आवरी होती तया पतीचे घरी. क्वचित काळ येणे परी होती नारी परियेसा. वर्धतासे पुढे देखा तिचे पतीस झाले दुःख. पंचत्व पावला तात्कालिका विधिवशे करुनिया. ऐकोनी तिचे माता पिता कन्या आपुले घरा आणिता. पतीचे दुःख करी बहुता खेद करीते नारी. अति सुंदर पूर्व वयेसी मध्ये व्यापिले प्रते दिवसी. चंचल होय मानसी परपुरुषाते देखोनी. गुप्त रूपे क्वचित काळी जार कर्म करीती जाहली. प्रगट जाहले केवळी गौप्यनो हे पातकासी. आपण विधवा असे नारी विशेष रूप अतिसुंदरी. पूर्व वयसा प्राय भारी स्थिर नो हे तिचे मने. ऐसे तिचे पातकासी प्रकट जाहले सर्वांसी. वाळीत केले तयांसी माता पिता बंधू वर्गाधिका. माता पिता बंधुजन त्याजिले तिसी विसर्जून. प्रायश्चित्त घेऊन आपण शुद्ध झाले परियेसा. शंका होती पहिली तिसे निशंक झाली व्यभिचारासी. प्रगट रूप अहर्निशी रमू लागली नगरात. तया नगरी एक वाणी रूपे होता अति लावणी. पूर्व वयसी देखोनी झाली त्याची कुलस्त्री. तया शूद्राचे घरी वर्तत होती ते नारी. ऐसे पापिणी दुराचारी कुळवैरीण 42.
स्त्रिया कामेन नश्यन्ति ब्राह्मणा हीनसेवया राजानो ब्रह्मदण्डेन यतयो भोगसङ्ग्रहात् स्त्रिया नासति कामत्वे ब्राह्मण नासति हीनसेवे राजजाय द्विजक्षोभे यति नासे विषयसेवने शूद्रासवे अहर्निशि रमत होती अतिहर्षि पुत्रजाहलातियेसि तया शूद्रा घरी असता नित्यमांस आहारतीसि मद्यपान उन्मत्तेसि होनि तया शूद्रा महिषि होती पापिणी दुराचारी वर्तता ऐसे एके दिवसी उन्मत्त होऊनी परियेसी छेदिले वासरू आम्हारासी मेष म्हणूनी पापिणीने छेदोनी वत्स परियेसी पाक केला विनयेसी शीर ठेविले शंकेसी येरे दिवशी भक्षावया आपण भ्रमित मद्यपानी जागृत जाहली अस्तमानी वासरू पाहतसे भुवनी धेनु दोहावया लागी वत्सस्थानी असे मेष भ्रमित जाहली अति क्लेश घरात पाहतसे शिवराशी रास व्यक्त दिसे वासराचे अनुतप्त होऊनी तये वेळी शिव शिव म्हणे चंद्रमावळी अज्ञानी ऐशी पापे घडली म्हणून चिंती दुरात्मिनी तया वत्स शिरासी निक्षेप केला भूमीसी पती कोपेल म्हणून परियेसी अस्ति चर्म निक्षेपिले जाऊनी सांगे शेजारी लोका व्याघ्रे बक्षिले वत्सासी ऐका रोदन करी समजता पुढे देखा पती पुढे येणे परी ऐसे कित्येक दिवसवरी नांदत होती शूद्रा घरी पंचत्व पावली ते नारी नेली दुती यमपुरासी घातले तिसी नरकात भोग भोगी अति दुःखित पुनरपी चांडाळी जात उपजली ते नारी ऐका झाली उपजताची आंधळी विद्रूप वर्ण जैशी काजळी माता पिता क्वचित काळी प्रतिपाळी ती माया मोहे उच्छिष्ट अन्न मांस पिंड चारताती तिसी अखंड बाळपणी ऐसी विघड पोसिती तिसी अवधारा ऐसे असता वर्तमानी सर्वांगी झाले कुष्ठवर्णी पंचत्व पावले पिता जननी दरिद्री झाली निराश्रय सर्वांग कुष्ठवर्ण पीडित त्याजीती पियसी स्वजन भ्रात याचूनी आपुले उदर भरित रक्षण करी देह आपुला येणे परी बहुत काळी वर्तत होती चांडाळी क्षुदे पीडित सर्व काळी आपण आंधळी कुष्ठ देही न मिळे तिसी वस्त्रांना दुःख करी अति गहन ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अति कष्टे पक्षावया मागे महाजनांसी मार्गी पडोनी अहर्निशी कधी न भरे उदरतीसी दुःख अहर्निशी करीतसे व्याधी असे शरीरासी शोणित पूय परियेसी दुर्गंधीत महादोषी सर्वांगी कुष्ठ गळतसे ऐसे वर्तता मागमासी लोक निघाले यात्रेसी महास्थान गोकर्णासी कलत्र पुत्र सहित देखा शिवरात्रीचे यात्रेसी येती लोक देशोदेशी चतुर्वर्ण असम साहसी हर्ष येती परियेसा देशोदेशींचे राजे देखा अस्थिरथादि सहितायिका येती समस्त भूमंडलिका महाबळेश्वर लिंग दर्शनासी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र येती यात्रेसी विनोद समारंभ करीती आनंद आमित लोक परियेसा
कीर्ती हसती गायन करीती धावती नृत्य करीत येती शिवस्मरणे गरजती यात्रा प्रसंग जाती देखा ऐसे महाजन समवेत चांडाळी गेली याचित सवे भिक्षुक बहुत तया समागमे जातसे येणे परी गोकर्णासी चांडाळी पातली सायासी करावलंबे महाजनांसी भिक्षा मागे करुणा वचने लोक चालती मार्गात शयन करुणी आक्रंदत करावलंबे असे मागत महाजन लोकांसी पूर्वजन्माची पापी आपण पीडित असे याचे कारण भिक्षा घाला शुद्धा निवारण म्हणून मागे सकळिकांसी नेणे कधी वस्त्र प्रावरण धुळीत लोळतसे पापीण क्षुधाक्रांत होतसे मरण धर्म करा हो सकळीक सर्वांग कुष्ठ रुजा गळत वस्त्राविणे बाधे शीत अक्ष नाही क्षुधाक्रांत धर्म करा सकळीक हो चिरोपवासे क्षुधा बहुत जठराग्नी असे संदिप्त धर्म करा असे म्हणत पडली असे मार्गात पूर्वे जन्म शतांतरी नाही केले पुण्य येरी याची कारणे पिडतसे भारी धर्म करा सकळीक येणे परिमार्गांत चांडाळी असे याचित ते दिनी शिवरात्री असे व्रत कोणी न घाली भिक्षा तिसे उजयसी जाती सकळ जन त्या ते मागत असे आक्रंदोन एक म्हणती हासोन उपवास आजी अन्न कैंचे हाती होती बिल्व मंजरी ते घातली तिचे करी उंगोनी पाहे येरी भक्षण वस्तू नवे म्हणे कोपोनी टाकी ते अवसरी जाऊन पडली लिंगावरी रात्री असता अंधकारी अलभ्य पूजा घडली तिसी कोणी न घाली ती भिक्षा तिसी उपास घडला ते दिवशी पूजा पावली ते शिवासी बिल्व मंजरी शिवमस्तकी इतुके पुण्य घडले ईसी प्रयत्न करिता परियेसी तुष्टला तो ईश्वर हर्षी भवार्णवाकडे केले येणे परी चांडाळीसी उपवास घडला परियेसी तेथून उठे दुसरे दिवशी भिक्षा मागावयासी पहिलीच कुष्ठरोगी असे अशक्त झाली उपवासे चालू न शके मार्ग न दिसे जात असे मंद मंद सूर्यरश्मी करून तिसी दुःख होय असमसाहासी पूर्वार्जित कर्मे ऐसी दूत म्हणती गौतमाते ऐसी चांडाळी कष्टत आली वृक्षा समीपत त्यजुपाहे प्राण त्वरित म्हणून आलो ईसी न्यावया पुण्य केले इणे आजी उपवास शिवतिथी काजी बिल्वपत्रे ईश्वर पूजी घडले रात्री जागरण त्या पुण्य करुणीचे पाप गेले शतजन्मींचे ईश्वरासी प्रेम येचे म्हणून पाठविले आमासी ऐसे म्हणती शिवदूत तिये वरी शिंपिती अमृत दिव्य देह केले त्वरित घेऊन गेले शिवलोका ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारून राजयासी म्हणत असे सगुण त्वरित जाई गोकर्णासी जाताची तुझी पापे जाती इह सौख्य परत्र साधती संशय न धरी तू चित्ती म्हणून निरोपिले रायासी ऐकोनी गौतमाचे वचन राजा मनी संतोषोन पावला त्वरित गोकर्ण पापा वेगळा झाला जाणा ऐस पुण्य पावन स्थान म्हणून श्रीपाद राहिले आपण सिद्ध म्हणे ऐक कथन नामधारका एक चित्त म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार श्रोते करुणी निर्धार एक चित्ते परियेसा
इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनं नाम सप्तमोऽध्यायः। श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु। ओवी संख्या 210। यथार्थ श्री गुरुचरित्र। मित्रसह राजाकडून राक्षस वध, वशिष्ठ ऋषींचा राजाला शाप, गोकर्ण महिमा वर्णन, सौमिनी आख्यान नाम अध्याय 7वा। मित्रसह राजाकडून राक्षस वध। नामधारक सिद्ध मुनीला म्हणाला, गोकर्णाचा महिमा मला विस्तारून सांगावा। पूर्वी या ठिकाणी कोणाला वर मिळाला होता? सर्व तीर्थ सोडून श्रीपाद गोकर्णालाच का गेले? पूर्वी त्या ठिकाणी कोणी आराधना केली? ती पुराण कथा मला सांगावी। हे सिद्धराया, मला तीर्थ महिमा सांगून माझी इच्छा पूर्ण करावी। तेव्हा सिद्ध म्हणाले, हे नामधारका, तुला गोकर्ण महिमा पूर्ण विस्ताराने सांगतो, नीट लक्ष देऊन ऐक। पूर्वयुगांतरी इक्ष्वाकु वंशात मित्रसह राजा होऊन गेला। तो क्षत्रिय वंशातला प्रतापी राजा होता। तो सर्व धर्मांना समान लेखणारा, सकळ शास्त्रज्ञ, विवेकी, श्रुती निपुण, बलाढ्य, शूर व महान ज्ञानी होता। तो नित्योद्योगी असून दानशूर व दयाघन होता। असाच एके दिवशी तो अरण्यात शिकारी करता निघाला। तेथे त्याला सिंह शार्दुलासारखे प्राणी दिसले। ते अरण्य निर्मनुष्य होते। अशा त्या वनात राजा मोठ्या आनंदाने शिकार खेळू लागला। तेव्हा त्याला एक महाभयंकर राक्षस दिसला। त्याला पाहून राजाने शरजाळाने त्याच्यावर वार केला। तेव्हा तो राक्षस मूर्छा येऊन जमिनीवर पडला। त्यावेळी राक्षसाचा भाऊ तेथे हजर होता। बंधुविरहामुळे तो मोठ्याने रडू लागला। तेव्हा राक्षस त्याला म्हणाला, तू माझा सख्खा भाऊ असशील तर याचा तू जरूर बदला घेशील। असे म्हणून त्या राक्षसाने प्राण सोडले। त्या राक्षस बंधूजवळ अनेक शक्ती होत्या। तेव्हा एका शक्तीचा उपयोग करून त्याने नररूप धारण केले। मोठ्या गोड शब्दात बोलून त्याने राजाचे मन काबीज केले व त्याचा चाकर म्हणून राहिला। धन्याचे मन जिंकता येईल त्याप्रमाणे तो राजाची सेवा करू लागला। अशा प्रकारे राजा सेवकासह काही दिवस वनातच होता। सर्व मृग मारून दुष्ट जीवांचा विच्छेद करून राजा त्या कपटी सेवकाबरोबर आपल्या नगरात आला। वशिष्ठ ऋषींचा राजाला शाप। काही दिवसांनी राजाच्या घरी पितृश्राद्ध आले। त्या निमित्ताने राजाने वसिष्ठादी मुनिजनांना आमंत्रण दिले। राजाचा त्या सेवक रूपी राक्षसावर मोठा विश्वास होता, म्हणून मुद्दाम राजाने त्याला स्वयंपाकावर खास देखरेख ठेवावयास सांगितले। राजा म्हणाला, तू पाकस्थानातच राहा। जे जे आचार्याला लागेल ते ते तू सर्व आणून द्यावे। तेव्हा कपटी भावनेने त्याने नरमांस आणले। त्याचे पदार्थ करून पात्रावर वाढले। ऋषीश्वरांना प्रथमच नरमांस वाढले। हे पाहून वसिष्ठ ऋषी फार रागावले व राजाला तत्काळ शाप दिला। ते म्हणाले, हे राजा, तू आम्हास नरमांस वाढले तेव्हा तू तत्काळ ब्रह्मराक्षस होशील। हा शाप ऐकून राजाला देखील संताप आला। माझा काहीही अपराध नसताना मला मुनींनी शाप का दिला? नरमांसाचा स्वयंपाक करण्यास मी सांगितले नाही, त्यामुळे त्यात माझा काहीही दोष नाही। मला उगीच शाप दिला। असे म्हणून राजा वसिष्ठ मुनींनाच शाप द्यावयास सिद्ध झाला। आपल्या ओंजळीत पाणी घेऊन शाप देणार तेव्हा त्याची पत्नी येऊन त्याला हे कृत्य न करण्याची विनंती करू लागली व म्हणाली, गुरूंना शाप देण्यासारखे महापाप कोणतेच नाही। त्यांच्या चरणावर माथा ठेवाल तरच उद्धार होईल। हे दमयंती सतीचे वचन राजाला पटले व अंजुळीत घेतलेले पाणी आपल्याच पायावर पाडून घेतले। शाप देताच कल्मश पाणी राजाच्या चरणावर पडले। कल्मशपाद असल्यामुळे राजा ब्रह्मराक्षस झाला। पतिव्रता राजमहर्षी वसिष्ठ मुनीच्या चरणावर मस्तक ठेवती झाली व म्हणाली, हे स्वामी, आम्हा बालकांच्या हातून नकळत चूक होऊन गेली, तेव्हा आता आम्हाला क्षमा करा। एवढा कोप कशाला करता?
आमचा उद्धार करा. हे त्या पतिव्रतेचे वचन ऐकून वसिष्ठ मुनी शांत झाले. 12 वर्षे उलटल्यानंतर तो पुन्हा राजा होईल असा उशाप देऊन वसिष्ठ मुनी आपल्या स्थानी निघून गेले. पतिव्रतेचा ब्रह्मराक्षसाला शाप. राजा ब्रह्मराक्षस होऊन वनात राहिला. ते अरण्य निर्मनुष्य होते. तो तेथील व तेथून जाणाऱ्या जीव प्राण्यांचे भक्षण करीत असे. तसे पशु पक्षी मनुष्य इत्यादी जे जे मिळाले ते ते भक्षण करीत असे. एके दिवशी एक ब्राह्मण दाम्पत्य त्या वनातील मार्गाने जाऊ लागले. तेव्हा त्या राक्षसाने त्यांना पाहिले. त्या ब्राह्मणाला त्या राक्षसाने धरले. जसा वाघ पशुला भक्षण करण्याकरता घेऊन जातो त्याप्रमाणे त्या ब्रह्मराक्षसाने त्या ब्राह्मणाला धरून नेले. तेव्हा ती विप्र स्त्री त्याच्या बरोबरच गेली व त्या राक्षसाची काकुळतीने विनवणी करू लागली. त्याच्या पायावर मस्तक ठेवून ती म्हणाली, हे राक्षसा, माझ्या सौभाग्याचे रक्षण कर. माझ्या प्राणेश्वराला वाचव. माझ्या पतीला भक्षू नकोस. माझी माझ्या प्राणेश्वरावर फार प्रीती आहे. त्यापेक्षा मला तू कुशाल भक्षण कर, पण माझ्या वल्लभाला सोड. पतीशिवाय नारीचा जन्म व्यर्थ होय, म्हणून पहिले मला भक्षण कर व माझ्या पतीचा प्राण वाचव. माझा पती वयाने तरुण असून अतिलावण्य आहे. तसेच वेदशास्त्रात पारंगत आहे. त्याचे प्राण तू वाचविलास तर साऱ्या जगाचे रक्षण केल्याचे पुण्य तुला लाभेल. तेव्हा माझ्यावर कृपा कर. मी तुझ्या कन्येसारखी आहे. मला पुत्र झाले म्हणजे तुझेच नाव त्यांना ठेवीन. ऐसे व इतर नाना प्रकाराने त्या विप्र स्त्रीने राक्षसाची विनवणी करून पाहिली, पण राक्षसाने तिचे काही एक ऐकले नाही व त्या ब्राह्मणाला खाऊन टाकले. जेव्हा पतीला राक्षसाने भक्षण केले तेव्हा त्या पतिव्रतेला फार राग आला व तिने त्या राक्षसाला शाप दिला. हे राक्षसा, नीट कान देऊन ऐक. तू सूर्यवंशी राजा आहेस व वसिष्ठ मुनींच्या शापामुळे तू राक्षस झाला आहेस. पुढे 12 वर्षानंतर तू पुन्हा राजा होशील. तेव्हा तू तुझ्या स्त्री बरोबर रथी संगत करशील. तेव्हा तुला मृत्यू येईल. कारण हे दुरात्मा राक्षसा, तू माझ्या अनाथ गरीब पतीला दुष्ट बुद्धीने भक्षण केलेस. असा शाप देऊन त्या पतिव्रतेने पतीच्या सर्व अस्थी गोळा केल्या. त्यात लाकडे टाकून तिने अग्निप्रवेश केला. श्री गोकर्ण महिमा. अशा तऱ्हेने 12 वर्षांचा काळ लोटल्यानंतर तो राक्षस पुन्हा राजा होऊन आपल्या नगरात आला. त्याने आपल्या पत्नीला त्या ब्राह्मण स्त्रीने दिलेल्या शापाबद्दल सर्व सांगितले व म्हणाला, रती संगती करता क्षणी मला मृत्यू येईल. तेव्हा राणी दमयंतीला फार वाईट वाटले. ती म्हणाली, आता प्राण देण्याशिवाय गत्यंतर नाही. तुम्हाला संतान नाही. आता 12 वर्षे ही कष्टात गेली. आपले प्रारब्धच तसे असेल, त्याला कोण काय करणार. हे सतीचे वचन ऐकून राजाला फारच शोक झाला. डोळ्यात अश्रू जमा झाले. आपल्या वृद्ध मंत्री पुरोहितांना बोलावले व म्हणाला, माझ्या हातून ब्रह्महत्या घडली आहे. त्याचे विमोचन कसे होईल. तेव्हा मंत्री व वृद्ध पुरोहितांनी त्यांना सल्ला दिला व म्हणाले, तुम्ही समस्त तीर्थे आचरावी, तेव्हा तुम्ही पुनीत व्हाल. हे ऐकून राजा तीर्थयात्रेस निघाला. तो मोठ्या भक्तिभावाने व निष्ठेने यात्रा करू लागला. त्याची तीर्थयात्रा शास्त्रोक्त पद्धतीची होती. प्रत्येक तीर्थात तो कार्य विधीपूर्वक करीत असे. ज्या ज्या तीर्थाच्या ठिकाणी तो जाई तेथे तो मोठमोठे यज्ञ करीत असे. ब्राह्मण जणांना मोकळ्या मनाने अन्नदान करीत असे. अशी प्रत्येक तीर्थक्षेत्रात त्याने अनंत पुण्यकर्मे केली. अशा प्रकारे त्याने अनेक तीर्थयात्रा केल्या, परंतु ती ब्रह्महत्या त्याचा सतत पाठलाग करीत असे. ते अघोर रूपी पाप सावलीप्रमाणे त्याच्या मागे लागले होते. त्यामुळे राजा फार दुःखी, कष्टीत व निराश झाला. अशाच चिंताक्रांत अवस्थेत तो राजा मिथिलापुरात हिंडत होता. फिरता फिरता तो फार थकून गेला, म्हणून तो एका झाडाखाली विसाव्यासाठी बसला. तितक्यात गौतम ऋषी इतर ऋषेश्वरांसोबत आले.
तेव्हा रुद्राचा प्रकाश पडावा तसा प्रकाश पडला. गौतम ऋषींना पाहून राजाला फार आनंद झाला. मोठ्या भक्तिभावाने राजाने त्यांना नमन केले. संतोषाने तो राजा ऋषेश्वरांच्या चरणावर गडबडा लोळू लागला. तेव्हा राजाला धीर देऊन अतिशय करुणेने क्षेम समाधान विचारले व पुढे म्हणाले, हे राजा, तुझे राज्य काय झाले? तू अरण्यात कशासाठी आलास? तुझा चेहरा मोठा चिंताकुळ दिसतो. तेव्हा काय झाले ते मला सविस्तर सांग. हे ऋषी वचन ऐकून राजा म्हणाला, माझ्या हातून ब्रह्महत्या घडली आहे. त्याचे प्रायश्चित्तासाठी अनेक यात्रा केली, यज्ञ व इतर धार्मिक कर्म यथाविधी केली. सर्व तीर्थक्षेत्रांची यात्रा झाली, परंतु माझा दोष नष्ट झाला नाही. तो दोष माझ्या मागे भयंकर रूपाने सावलीसारखा मागे लागला आहे. पुष्कळ व्रते केली, पण तो दोष जात नाही. आज माझ्या जन्माचे सार्थक झाले. तुमच्या चरणांचे दर्शन झाले. आता माझे सर्व दोष निवारण होतील याची मला खात्री झाली आहे. असे म्हणून राजाने गौतम ऋषींच्या चरणावर मस्तक ठेवले. तेव्हा करुणासागर गौतमी म्हणाले, तू घाबरू नकोस, निर्भय हो. तुला मृत्युंजय शंकरच तारील. तुझे पाप निवारणासाठी योग्य तीर्थक्षेत्र गोकर्ण हे आहे. तेथे मोठमोठ्या महापातकांचा संहार होतो. तेथे प्रत्यक्ष मृत्युंजय सदाशिव यांचा वास आहे. ते जागृत स्थान आहे. नुसते गोकर्णाचे नामस्मरण केल्याने देखील पापसंहार होतो. जसे कैलासीच्या शिखरावर तसेच मंदार पर्वताच्या शिखरावर जसा कर्पूर गौराचा वास आहे, तसाच गोकर्ण क्षेत्रातही त्याचा वास आहे. काळोखीची रात्र असता अग्नीने किंवा चंद्रप्रकाशानेही उजेडत नाही, त्याला सूर्योदयच आवश्यक असतो. त्याचप्रमाणे सर्व तीर्थयात्रा केल्याने पापे नष्ट होत नाहीत. ती पापे गोकर्ण क्षेत्राच्या प्रभावानेच नष्ट होतात. या शरीराकडून सहस्र ब्रह्महत्या जरी घडल्या असतील तरी गोकर्ण क्षेत्रात प्रवेश होताच मनुष्य शुद्ध होतो. इंद्र, विष्णू व ब्रह्मदेव इत्यादी देवांनी काम्य सिद्धीच्या दृष्टीने येथे तपश्चर्या केली. येथे भक्तिभावाने जप व्रतादिके केली तर या पुण्यक्षेत्रात लाख पटीने जास्त पुण्य लाभते. ज्या पुण्यक्षेत्री इंद्र, विष्णू व ब्रह्मदेवांसारख्या देवाने तपसाधना केली व सिद्धी मिळविली, त्या तीर्थक्षेत्राचा महिमा मी आणखी किती वर्णन करून सांगू. गोकर्ण क्षेत्र हे प्रत्यक्ष कैलासपूरच आहे. तिथे विष्णूच्या आज्ञेने श्री गणेशांच्या हस्ते लिंग प्रतिष्ठापना झाली आहे. त्यामुळे तेथे साक्षात मृत्युंजय आहे. त्यामुळे सर्व देव तेथे आलेत. ब्रह्मा, विष्णू, इंद्र, विश्वेदेव, मरुद्गण देखील तेथे येतात. सूर्य, चंद्र, वसु आदिक पूर्वद्वारी राहिले. त्याद्वारी मोठ्या प्रेमाने व भक्तिभावाने सर्व देव तेथे राहिले. तसेच अग्नी, यम, चित्रगुप्त, एकादश रुद्र समस्त देव गोकर्णाच्या दक्षिण द्वारी मोठ्या संतोषाने राहिले. वरुणादी तसेच गंगादी तीर्थे यांनी चंद्रमौळीला संतुष्ट करण्यासाठी पश्चिम द्वारी वास केला. तसेच कुबेर, वायू, भद्रकाली, मातृदेवता चंडी वगैरे उत्तर द्वारी राहून महाबळेश्वराची त्रिकाळ पूजा करतात. तसेच चित्ररथ, विश्ववसु, चित्रसेन, गंधर्व, सुरसु इत्यादी महेशाची पूजा करण्याकरता याच क्षेत्रात राहतात. धृताची, रंभा, मेनका, तिलोत्तमा व उर्वशी मोठ्या आनंदाने महाबळेश्वरासमोर नित्य नृत्य करीत असतात. वसिष्ठ, कश्यप, कण्वमुनी तसेच महातपस्वी विश्वामित्र, भारद्वाज, जैमिनी व जाबाल ऋषी तेथेच राहून सदा सर्व काळ महेशाची पूजा करतात. क्रतू अर्थात ब्रह्मदेवाचा मानसपुत्र अंगिरस हे ब्रह्म ऋषीही महाबळेश्वराची भक्ती करण्यासाठी गोकर्ण क्षेत्रातच राहिले. मरीची, नारद, अत्रि ऋषी, दक्षादी सर्व ब्रह्ममुनी तसेच सनकाधिक
हे उपनिषदात सांगितलेल्या तत्वानुसार उपासना करू लागले. तसेच अनेक सिद्ध साध्य मुनीश्वर, मृगचर्म पांघरणारे मुनी, दंडधारी संन्यासी, ब्रह्मचारी इत्यादी तपस्वी लोकही तेथे सेवेत आहेत. तपाने अत्यंत क्रूश झालेले तपस्वी देखील तेथे अनुष्ठानास येतात व चंद्रमौळीच्या पूजेने तन्मय होऊन जातात. गंधर्वादी सर्व देव, पितर, सिद्ध, अष्टवसव तसेच स्वर्गातील देव योनी विशेष किंपुरुष देखील नित्य चंद्रमौळीच्या सेवेस जातात. गृह्यक, किन्नर हे स्वर्गलोकीचे तसेच शेषादी नाग, तक्षक, पिशाच, वेताळ हे देखील महेशाच्या पूजेला नित्य जातात. सूर्यासारख्या तेजस्वी वाहनामध्ये नाना प्रकारचा शृंगार करून, भूषणे परिधान करून हे सर्व देवगण गोकर्ण क्षेत्रात येतात. स्तोत्र गायन करतात, नृत्य करतात. रोज महाबळेश्वराच्या पूजेकरता ते सर्व देवगण येतात. या गोकर्णासारखे दुसरे तीर्थक्षेत्र कोणतेच नाही. येथे आल्यावर तुमची जी मनोकामना असेल ती पूर्ण होते. अगस्त्य, सनतकुमार, प्रियव्रतादी राजकुमार तसेच अग्निदेव, कंदर्प यांना त्या ठिकाणी वर प्राप्त झाले. शिशुमाळी, भद्रकाळी हे त्रिकाल पूजन करतात. तसेच मणिनाग व गरुड हे दोघेही महाबळेश्वराच्या दर्शनास येतात. पण आश्चर्य असे की गरुड नागाला गिळत नाही. रावणादी राक्षस कुळ, कुंभकर्ण तसेच विभीषण पूजन करतात व वर प्राप्त करून घेतात. अशा प्रकारे समस्त देवकुळ, सिद्ध दानवादी सकळ गोकर्ण क्षेत्री जाऊन महेशाची आराधना करतात. तेथे सर्व सकाम लोकांना वर लाभले, चतुर्विध पुरुषार्थ लाभले. त्यांनी प्रत्येकाने आपल्या नावाने लिंग स्थापना केली. अशी असंख्य लिंगे तेथे आहेत. तसेच ब्रह्मा, विष्णू, कार्त, वीर्य, विनायक यांनीही आपल्या नावाने लिंग स्थापन केले. धर्मेश, क्षेत्रपाळादी, दुर्गा देवी, शक्तिवृद्धी तसेच देवदेवी समुदायाने देखील लिंग स्थापन केले. त्यामुळे या गोकर्ण क्षेत्रात असंख्य लिंग आहेत. पदोपदी निर्गुण लिंगे आहेत. असे हे पुण्य पावन क्षेत्र आहे. त्याच्या खुणा किती सांगू. असंख्य पाषाण हे सर्व लिंगेच आहेत आणि तेथील सारे पाणी तीर्थ आहे. कृतयुगात महाबळेश्वर शुभ्र पांढरा दिसत असे. त्रेतायुगात तांबडा दिसत असे. द्वापार युगात पिवळा रंग होता आणि आता कलियुगात कृष्ण वर्ण आहे. हे लिंग सप्त पाताळापर्यंत खोल आहे. कलियुगात हे मृदू होऊन सूक्ष्म रूपाने दिसते. पश्चिम समुद्र तीरावर गोकर्ण तीर्थ आहे. तेथे आल्याने ब्रह्महत्यादी पापांचा तत्काळ संहार होतो. ब्रह्महत्येसारखी महापापे, परस्त्री गमनादी इष्ट पापे तसेच दुःशील दुराचारी पापेही सर्व गोकर्ण महाबळेश्वर दर्शनाने नष्ट होतात. गोकर्ण दर्शनाने मानव पुनीत होतो. त्याचे इच्छित हेतू पूर्ण होऊन अंती गोकर्ण लिंग दर्शनाने त्याला मुक्ती प्राप्त होते. जे पुण्य दिवशी पूजन करतात ते रुद्रवंशी होतात. एखाद्या वेळी मोठ्या भक्तिभावाने गोकर्णास येऊन पूजन करतात त्यांना ब्रह्मपद प्राप्त होते. ते भक्तगण ब्रह्मस्वरूप होतात. रविवार, सोमवार, बुधवार व ज्या दिवशी अमावस्या येते तो तर पर्व काळच होय. तेव्हा समुद्रात स्नान करून दान धर्म करावे. शिवपूजा, व्रत, होम, हवन, जप तसेच ब्राह्मण संतर्पण किंचित केले तरी अनंत पुण्य लाभते. व्यतिपातादी पर्वणीचे दिवशी, सूर्य संक्रांती दिवशी तसेच महाप्रदोष त्रयोदशीला पूजन केले असता अगम्य पुण्य घडते. येथील अगाध महिमा काय सांगू. सर्व कामना पूर्ण होणारे वर येथे मिळतात. ईश्वर भोळा आहे. तो पुण्यकर्माने संतुष्ट होतो. माघ मासातील कृष्ण पक्षातील शिवरात्रीच्या दिवशी चतुर्दशीला लिंगाला बिल्वपत्र वाहिल्यास
त्याच्या पुण्याची साऱ्या त्रिभुवनात जोड नाही. असे अतुलनीय उत्तम स्थान असूनही त्याचे महात्म्य ऐकूनही लोक तेथे जात नाहीत. शिवरात्रीचा महिमा तर अधिकच आहे. तो महिमा जे लोक जाणत नाही ते मूढ व बहिरेच समजावे. गोकर्णात लिंग सन्निध उपोषण जागरण केला तर स्वर्ग प्राप्तीचा उत्तम मार्ग होय. अशा गोकर्ण क्षेत्रात जे जे लोक यात्रेत येतात त्यांना चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त होतो. सर्व तीर्थावर स्नान करून भक्तिभावाने महाबळेश्वर लिंगाचे पूजन केल्यास पातके नाश पावतात. अशा प्रकारे गौतम ऋषींनी गोकर्ण महिमा मोठ्या प्रेमाने सांगितला. शिवरात्रीचा महिमा. तेव्हा राजा म्हणाला, हे ऋषीवर्य, कोणाला कसा फायदा झाला ते मला सविस्तर सांगावे. तेव्हा गौतम ऋषी म्हणाले, हे राजा, गोकर्ण क्षेत्रातील असे पुष्कळ प्रसंग माझ्या लक्षात आहेत. परंतु एकदा आम्ही येथे यात्रेस आलो असता एक विचित्र घटना घडली. मी प्रत्यक्ष पाहिली ते मी तुला सांगतो. अशाच दुपारच्या वेळी आम्ही वृक्षछायेत विश्राम करीत बसलो होतो. तेव्हा मी एक म्हातारी आंधळी महारोगी चांडाळीण दुरून पाहिली. तिचे तोंड सुकून गेले होते. तिला काही खायला मिळाले नव्हते. तिच्या सर्वांगावर कुष्ठ होते. तिच्या शरीरात किडे पडले होते. पू आणि रक्त तिच्या शरीरातून सतत वाहत असल्यामुळे फार दुर्गंधी सुटली होती. तिच्या कुशीतही रोग झाला होता. गंडमाळा झाल्या होत्या. गळ्यात कफ दाटला होता. तोंडात दात नव्हते. ती विवळत होती. तिच्या सर्वांगात दुःख होत होते. ती विधवा असून तिचे केश वपन झाले होते. तिला परिधान करण्यास वस्त्र देखील नव्हते. प्रखर सूर्यकिरणांमुळे तिचा प्राण कासा विष झाला होता. तसेच तिला मूळ व्याधीचा देखील फार त्रास होता. तिच्या शरीरात मुळीच ताकद नव्हती. क्षणोक्षणी ती खाली पडायची. थोडे सावरून उठली तर पुन्हा खाली पडायची. अखेर तिने आपला देह धरणीवर टाकला. असे वाटत होते की आता थोड्याच वेळात तिचा प्राण जाणार, अशी त्या चांडाळीण स्त्रीची अवस्था झाली होती. तिने त्या वृक्षाच्या सावलीत येऊन जमिनीवर अंग टाकून दिले. ती मरणासन्न झाली. त्याच वेळी तिचे प्राण गेले. तितक्यात एक विमान उतरले. त्यातून अतिशय बलशाली असे शिवदूत खाली उतरले. त्रिशूळ खट्वांग त्यांनी हातात धरले होते. तसेच टंकायुधेही त्यांच्या हाती होते. शंकराप्रमाणेच भाळी चंद्रकोर होती. त्यांची कांतीही चंद्रासारखी होती. किरीट व कुंडले त्यांनी घातली होती. असे ते 4 शिवदूत होते. विमानात सूर्यासारखे तेज फाकलेले होते. ते विलक्षण सुंदर दिसत होते. ते शिवदूत चांडाळणीला न्यावयास आले होते. ही घटना अभूतपूर्व होती. तरी आम्ही शिवदूतांना विचारले, आपण येण्याचे कारण काय? तेव्हा ते शिवदूत म्हणाले, आम्ही या चांडाळणीला न्यावयास आलो आहोत. हे शिवदूताचे वचन ऐकून आम्ही आश्चर्यचकित झालो. तेव्हा हे राजा, आम्ही शिवदूतांना प्रतिप्रश्न केला, हे शिवदूतांनो, एका पापिणीला चांडाळणीला नेण्यासाठी विमान योग्य आहे काय? एका कुत्र्याला सिंहासनावर बसविणे योग्य आहे काय? या चांडाळणीने जन्मापासूनच पाप संच सुरू केला आहे. अशा दुराचारी पापिणीला शिवलोकात न्याल काय? हिला शिवज्ञान नाही, तपसाधना नाही, दया माया नाही, सत्यवचनी नाही. अशा पापिणीला तुम्ही कसे नेणार? जी पशुमांस आहार नित्य करते, सदा जीव हिंसा करते, अशा दुष्ट पापिणीला तुम्ही स्वर्गात नेणार काय? तिला कधी शिवपूजन माहीत नाही. ओम नमः शिवाय या मंत्राचा तिने जप केला नाही. शिवाचे कधी देखील चिंतन मनन केले नाही. तिला तुम्ही कसे नेणार? कधी नित्य नियमाने ती स्नान करीत नाही. कधी शिवाचे तीर्थ घेत नाही. कधी व्रत केले नाही. शिवरात्रीचा उपवास कधी केला नाही. कधी दानधर्म केला नाही. कधी यज्ञ केला नाही. अशी ही महापापिणी आहे. तिच्या सर्वांगातून पू व रक्त वाहत आहे.
तिच्या शरीराला दुर्गंधी सुटली आहे. अशा दुर्वृत्तीच्या चांडाळिणीस तुम्ही विमानात कशी बसवाल? पूर्वजन्मीचे सुकृत म्हणावे तर तिच्या सर्वांगावर कोड फुटलेले आहे, मुखातून किडे पडत आहेत. तेव्हा पूर्वजन्मीचे सुकृत कसे म्हणता येईल? अशी ही पापीण दुराचारी कैलासास नेण्यास खरोखरच अयोग्य आहे. तेव्हा तिला या विमानात न बसविणेच योग्य होय. सौमिनी आख्यान. तेव्हा गौतम ऋषी राजाला म्हणाला, हे राजा, याप्रमाणे आम्ही शिवदूतास प्रश्न केला तेव्हा त्यांनी आम्हाला त्या चांडाळणीचा पूर्वीपासूनचा सर्व इतिहास सांगितला. शिवदूत म्हणाले, हे गौतम ऋषी, त्या चांडाळणीचा पूर्व व पुढील आश्चर्यकारक इतिहास सांगतो, तो नीट ऐका. त्या चांडाळणीचा जन्म ब्राह्मण कुळात झाला होता. तिचे नाव सुमित्रा सौमिनी होते. तिचे मुख चंद्रासारखे होते. ती दिसावयास अतिशय सुंदर होती. पित्याच्या घरी ती लहानाची मोठी झाली, वयात आली, परंतु तिला अनुरूप असा वर सापडेना, म्हणून माता पिता फार काळजीत होते. होता होता ती 10 वर्षांची झाली, उंची वाढली. तेव्हा गृहसूत्रात सांगितल्या प्रमाणे एक उपवर मुलगा पाहून तिचा विवाह करून दिला. विवाह झाल्यावर ती आपल्या पतीच्या घरी होती. असेच काही दिवस गेले. अचानक तिच्या पतीची तब्येत बिघडली व त्यातच त्याचा अंत झाला. हे ऐकून तिच्या आई वडिलांनी तिला आपल्या घरी आणले. पती मेल्याचे तिला अतोनात दुःख झाले. अगोदरच ती अतिसुंदर होती. जसे जसे दिवस जाऊ लागले तसे ती वयात येऊ लागली. काम पीडित झाली. परपुरुषाला पाहून तिचे मन चंचल होऊ लागले. क्वचित प्रसंगी गुप्तपणे ती जार कर्म करू लागली. पण असे हे पातक किती काळ लपून राहणार? अगोदरच ती विधवा नारी, त्यातून अति लावण्यवती होती. वयात आल्याने ती आपले मन काबूत ठेवू शकत नव्हती. असे होता होता तिचे ते पापकर्म सर्वांना कळून चुकले. माता पिता, इतर गोत्रज व नातेवाईक यांनी तिला बहिष्कृत केले, वाळीत टाकले. माता पिता बंधुजनांनी तिला टाकून दिले व प्रायश्चित्त घेऊन शुद्ध झाले. आता तिला कोणाचाच धाक राहिला नव्हता. व्यभिचार करण्यास ती मोकळी झाली होती. प्रगटपणे ती नगरीत भ्रमंती करू लागली. त्या नगरीत एक वाणी होता. तो दिसावयास अतिशय देखणा होता. त्याच्यावर ती आकृष्ट झाली व त्याची कुलस्त्री म्हणून वावरू लागली. अशी ही 42 कुळांची वैरीण पापिणी त्या वाण्याच्या घरी मोठ्या आनंदाने राहू लागली. स्त्रियः कामेन नश्यति ब्राह्मणा हीन सेवया राजानु ब्रह्मदंडेनं भोग संग्रहाता. स्त्रिया कामवासनेने भ्रष्ट होतात. ब्राह्मण नीच लोकांच्या सेवेमुळे ब्राह्मणत्व गमावतात. राजे ब्राह्मणाच्या शापामुळे राज्य गमावून बसतात, तर संन्यासी भोगामुळे तपसामर्थ्य गमावून बसतात. अशा तऱ्हेने ती नारी त्या वाण्याबरोबर रममाण झाली, रतिसंभोगात मग्न झाली. पुढे तिला त्या वाण्यापासून एक पुत्र झाला. ती पापिणी दुराचारिणी उन्मत्तपणे नित्य मद्यप्राशन करून मांसाहार भक्षण करीत असे. असेच एका दिवशी ती मद्यप्राशन करून मदहोश झाली होती. त्यात तिला भान राहिले नाही व बकरा समजून तिने गायीचे वासरू कापून काढले व त्याच्या आहाराची तयारी केली. त्या वासराचे शिर कापून बाजूला वेगळ्या शिंक्यात ठेवून दिले. ते दुसऱ्या दिवसाच्या आहारासाठी म्हणून काढून ठेवले. बाकीवर तिने स्वयंपाक तयार केला. सायंकाळी नित्याप्रमाणे ती गाईला दोहण्याकरता निघाली व वासरू नेण्यासाठी म्हणून ती घरात आली, परंतु तिला वासरू दिसले नाही. तिला वासराच्या जागी बकरा दिसला, कारण तिने बकरा समजून गाईचे वासरू कापून स्वयंपाक केला होता. ती जरा चिंतित झाली. जास्त बारकाईने पाहिले तेव्हा तिला शिंक्यात वासराचे शिर दिसले. तेव्हा तिला फार वाईट वाटले व ती तितकीच घाबरून सुद्धा गेली. म्हणाली, शिव शिव, हे चंद्रमौळी, अजाणतेपणे माझ्या हातून पाप घडले.
हे देवा, मी आता काय करू? पती कोप करील म्हणून वासराचे शीर, आडे व कातडे तिने जमिनीत पुरून टाकले व शेजारी जाऊन त्यांना गोष्ट बनवून सांगू लागली. अहो बाई, माझ्या गाईचे वासरू वाघाने काढले हो, असे म्हणून मोठ्याने रडू लागली. तेव्हा शेजारी लोकांनी तिचे सांत्वन केले. तसेच नाटक तिने पतीच्या समोर देखील केले. असे दिवसांमागून दिवस व वर्षामागून वर्षे गेली. वाण्याच्या घरी राहत असताना एके दिवशी तिला काळाचे बोलावणे आले. मेल्यानंतर तिला यमदूतांनी यमपुरात नेले. तिला नरकात टाकले. तिने तेथे खूप दुःख भोगले. पुन्हा एकदा तिने चांडाळ जातीत जन्म घेतला. ती जन्मतःच आंधळी झाली. ती अतिशय विद्रूप असून तिचा रंग काजळाप्रमाणे काळा होता. तिचे माता पिता क्वचितच तिचा लोभ करीत असत. बालपणात तिला नेहमी उष्टे अन्न व मांस मिळत असे. अशा तऱ्हेने ती लहानाची मोठी झाली. तिच्या सर्वांगावर कुष्ठ उमटले. माता पिता स्वर्गवासी झाले. बिचारी पोरकी झाली, निराश्रित झाली, दरिद्री झाली. सर्वांगावर कुष्ठ असल्यामुळे कोणीच नातेवाईक तिला जवळ करीत नसत. तेव्हा भिक्षा मागून पोट भरण्याशिवाय तिच्या समोर दुसरा मार्ग नव्हता. अशाच तऱ्हेने काही दिवस गेले. तिला कोणी अन्न देईना, कोणी कपडा देईना. तेव्हा ती फार दुःखी होत असे. पूर्वजन्माचा तो भोग होता. असे दिवसांमागून दिवस गेले, वर्षामागून वर्षे गेली. तारुण्य जाऊन वृद्धत्व आले. रस्त्यात महाजनांना आडवी होऊन ती भिक्षा मागत असे. परंतु त्या भिक्षेने पोट भरत नसे. त्यामुळे ती दुःखी असायची. आधीच म्हातारपण, त्यात शरीरात व्याधी, सर्वांगावर कुष्ठ होते, त्यातून रक्त व पू गळत असे. या व्याधीमुळे देखील ती त्रस्त झाली होती. सौमिनीवर शिवकृपा. अशातच माघ महिना आला. या महिन्यात गोकर्ण महाक्षेत्रात मोठी यात्रा भरते. या यात्रेस कित्येक लोक बायका मुलांसह निघाले होते. येथे भरणाऱ्या शिवरात्रीच्या यात्रेस देशोदेशींचे लोक येतात. नाना पंथांचे लोक येतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र जातीचे असंख्य लोक यात्रेसाठी निघाले होते. एक हर्षयुक्त वातावरण होते. सर्व देशांचे राजे देखील हत्तीरथांसह महाबळेश्वर लिंग दर्शनासाठी निघाले होते. सर्व पंथाचे लोक मोठ्या उत्साहाने थाटामाटात हसत खेळत शिव दर्शनासाठी निघाले होते. कित्येक लोक गायन करीत, कित्येक नृत्य करीत, तर कित्येक शिवनामाचा गजर करीत यात्रेसाठी जात होते. अशा महाजनांसमवेत ती चांडाळीण भिक्षा मागत मागत निघाली. तिच्याच सारखे अनेक भिकारी समागमे होते. अशा तऱ्हेने ती सारी मंडळी गोकर्णास येऊन पोहोचली. त्यांच्या सोबत ती चांडाळीण देखील येऊन पोहोचली. तिथे येऊन पोहोचलेल्या महाजनांना ती दीनवाणी होऊन भिक्षा मागू लागली. ती फारच क्षीण झाली होती. त्यामुळे दुसऱ्या कुणा भिक्षेकऱ्यांच्या आधाराने ती चालत चालत भिक्षा मागत असे. लोक आपल्या मार्गाने चालत होते व ती चांडाळीण दुसऱ्याच्या मदतीने मोठी दीनवाणी होऊन भिक्षा मागत असे. ती महाजनांना म्हणाली, हे महाजन हो, मी पूर्वजन्माची पापीण आहे. मी मागील जन्मात फार पाप केले, त्याचेच हे फळ मी भोगत आहे. हे देवा, तुमचे कल्याण होईल, मला थोडी भीक घाला. असे म्हणून प्रत्येकाजवळ जाऊन ती हात पसरीत होती. अंग झाकायला पूर्ण वस्त्र देखील तिच्याजवळ नव्हते. अंथरा पांघरायला एकही कपडा नव्हता. तसेच ती भुकेने व्याकुळ होऊन गेली होती. तिचे सर्वांग कुष्ठरोगाने गळावयास सुरुवात झाली होती. त्यातच पांघरायला वस्त्र नसल्यामुळे तिला थंडी बाधली होती. डोळे सुद्धा गेले होते. धर्म करा, धर्म करा म्हणून ती ओरडत होती. पुष्कळ दिवसांपासून तिला उपवास घडला होता. त्यामुळे तिचा जठराग्नी पेटून निघाला होता. म्हणून महाजनांच्या मार्गात आडवी होऊन भिक्षा मागत होती. पूर्वजन्मी मी पुण्य केले नाही, त्याचे फळ म्हणूनच मी हा भोग भोगत आहे. अशा तऱ्हेने विनवण्या करीत करीत भिक्षा मागू लागली. परंतु तिला कोणीच भिक्षा घालीना. कारण त्या दिवशी शिवरात्री होती.
ते सर्व पूजेकरिताच चालले होते व त्यांना ती हात वारे करून भिक्षा मागित होती. एकाने हसून सांगितले, आज अन्न कसे मिळणार? आज तर उपवास आहे. त्याच्या हातात बेलाचे पान होते, तेच त्याने तिला भिक्षा म्हणून दिले. तिने त्याचा वास घेऊन पाहिला, कारण ती आंधळी होती, तिला दिसत नव्हते. तेव्हा तिला समजले की ही भक्षण करण्याची वस्तू नव्हे. तेव्हा संतापून तिने ते बेलाचे पान टाकून दिले. ते नेमके शिवलिंगावर जाऊन पडले. रात्र अंधकारमय होती, तीच तिला अलभ्य पूजा घडली. त्या दिवशी तिला कोणीही भिक्षा न घातल्यामुळे अनायासेच उपवास घडला. अजाणतेपणे का होईना, पण बेलाचे पान शिवाच्या मस्तकावर जाऊन पडले. ते पुण्य तिला घडले. त्यामुळे तिला इतके पुण्य घडले की ईश्वर तिच्यावर प्रसन्न झाला व तिला भवसागराच्या तीरास लावले. याप्रमाणे तिला शिवरात्रीचा उपवास घडला. दुसऱ्या दिवशी उठून भिक्षा मागावयास लागली. उपवासामुळे आणखीनच अशक्तपणा आला होता. ती बरोबर चालू शकत नव्हती. तिला समोरचा मार्ग देखील बरोबर दिसत नव्हता. तशाही स्थितीत ती हळूहळू चालू लागली. सूर्याच्या किरणामुळे तिला फार त्रास होऊ लागला. अशा प्रकारे चालत चालत ती एका वृक्षाजवळ आली. तिला प्राणांतिक वेदना व्हावयास लागल्या, म्हणून तिला आम्ही न्यावयास आलो आहोत. तिने आज पुण्य केले. एक तर शिवरात्री निमित्त उपवास पडला. तिच्या हातून चुकून का होईना, पण बिल्वपत्र शिवपिंड्यावर पडले. सर्व शिवरात्री तिला अनायासे जागरण झाले. हे इतके पुण्य घडले की शतजन्माचे तिचे पाप नष्ट झाले. ईश्वराला तिची कीव आली व आम्हाला तिला आणण्याकरिता पाठविले आहे, असे म्हणून शिवदूतांनी त्या चांडाळणीच्या अंगावर अमृत शिंपडले. तेव्हा तत्काळ तिचा देह तेजस्वी झाला. शिवदूत तिला विमानात बसवून शिवलोकी घेऊन गेले. गौतम ऋषी म्हणाले, हे राजा, असे गोकर्ण स्थानाचे महत्व आहे. तेव्हा तू देखील गोकर्णाला जा. तेथे जाताच तुझी सर्व पापे नष्ट होतील. इहलोक व परलोक या दोन्ही ठिकाणची सौख्य तुला प्राप्त होतील. तू निशंक मनाने जा, असे म्हणून ऋषींनी राजाला निरोप दिला. हा गौतम ऋषींचा निरोप ऐकून राजाचे मन प्रसन्न झाले. त्याला फार संतोष झाला. त्वरित तो गोकर्णाला गेला व पापमुक्त झाला. असे हे पुण्य पावन स्थान असल्यामुळे श्रीपाद श्री वल्लभ तेथे राहिले. हे नामधारका, हे गुरु महाराजांचे कथानक आहे, तरी तू एक चित्ताने ऐक. तेव्हा आपण देखील निर्धाराने एक दिलाने श्रवण करावे. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्त भाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 7. ओम तत्सत.